जेव्हा या कंपनीला या प्रकरणाबद्दल विचारण्यात आलं तेव्हा डेलारू कंपनीने ऑन रेकॉर्ड कबूल केलं की भारतीय चलनासंदर्भात जे जे सिक्युरिटी पॅरामीटर्स होते त्यापैकी अनेक पॅरामीटर्स त्यांच्या कर्मचाऱ्यांनी कॉम्प्रोमाइज केले होते. टेस्ट सर्टिफिकेट्स फॉल्सिफाय आणि टेम्परही करण्यात आले होते. आणि मग काय झालं? 2010च्या अखेरीस भारताकडे जवळपास 2000 मेट्रिक टन बनावट भारतीय चलनाचा साठा जमा झाला होता, जिथे भारतीय नोटा पडून पडून सडत होत्या. पण खरं प्रॉब्लेम काय होता? हीच एकमेव कंपनी पाकिस्तानलाही तसाच करन्सी पेपर पुरवत होती आणि तेव्हापासूनच खोट्या भारतीय नोटांचा पूर देशात येऊ लागला. त्यामुळे ISIला निधी मिळाला आणि पाकिस्तानला भारत अस्थिर करण्यासाठी मदत झाली. सुदैवाने 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पुन्हा एकदा याच कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्यात आले. 2016 मध्ये जेव्हा पनामा पेपर समोर आले तेव्हा जे उघड झालं की त्या कंपनीमध्ये आपल्या शेल कंपन्या आणि सबसिडरीज कंपन्यांमधून भारतीय एजंट्सला जवळपास 15% कमिशन दिले होते, जेणेकरून ते भारतीय कॉन्ट्रॅक्ट्स मिळवू शकतील. 2016 मध्ये नोटबंदीसारखा धाडसी निर्णय घेऊन बनावट नोटांना जोरदार फटका देण्यात आला. विचार करा, एका बाजूला आपल्या सैनिकांची सीमा भागात लढाई सुरू होती आणि इथे सरकार आणि सरकारी अधिकारी त्याच शत्रूला आपल्या अर्थव्यवस्थेला उद्ध्वस्त करण्याचं साधन देत होते. जय हिंद.